हाय हॅलो नमस्कार, मी रुशाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. येथे आता मला डांगर कट करून ते डांगराची भाजी बनवायची आहे. येथे मिस्टरांना पण टिफिनला द्यायची. छान असं सर्व काही डांगर मी कट करून घेत आहे. तर तुम्ही खाल्लेली आहे का डांगराची भाजी? नक्की कमेंट करून सांगा. मला तर डांगराची भाजी खूपच आवडत असते, त्यामुळे मग मिस्टरांनी बाजारातूनच डांगर आणलेलं होतं. छान असं कट करून घेत आहे मी. बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या त्याच्या छान, आणि मग त्यानंतर आपल्याला डांगराची भाजी बनवायची आहे. येथे शंभू पण उठलेला होता, तर तो पण खाली आलेला होता. तर येथे बघू शकता तुम्ही पण. येथे मी डांगर कट करत होते तर तो पण खाली आलेला होता. नंतर मग येथे कणिक पण मळून ठेवलेली होती मी. तर मग छान असे डांगराची भाजी पण बनवायची. ते लवकरच उठल्यानंतर मग आता सर्व काही आवरायचं असतं. स्वराचा पण टिफिन बनवायचा असतो ना, त्यामुळे मग आता मी लवकरच उठलेले होते. तर मग आता मला डांगराची भाजी पण करायची आहे. तर स्वराचा पण लवकरच टिफिन द्यायला लागत असतो. तर तिची गाडी पण 8:15ला येत असते ना, त्यामुळे मग लवकरच मग आवरायला लागत असतं. तर मग येथे सिंपलच पद्धतीनं डांगराची भाजी पण करून घेत आहे. तर येथे कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता हे सर्व काही टाकून घेतलेलं आहे. आणि आता त्यात लाल तिखट पण टाकून घेतलेलं होतं. तर लाल तिखट परतल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये डांगर आपण चिरलेलं होतं ना, ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मग आता येथे सर्व काही डांगर मी आता कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर मग छान असं डांगर पण आता इथे शिजल. तर मग त्यानंतर मला दुसऱ्या साईडला लगेचच चपात्या पण करून घ्यायच्या होत्या. तर मग येथे डांगर पण शिजायला ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये मी आता थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये थोडीशी साखर पण टाकलेली होती. तर डांगरामध्ये थोडी साखर टाकल्यानंतर खूपच छान अशी चव येते. तर तुम्ही कधी टाकून बघितलेली आहे का? तर नसल टाकून बघितली तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर येथे डांगर पण शिजलेलं होतं. तर मला येथे आता स्वराचा टिफिन पण भरायचा होता. तर मग येथे मी स्वराचा सर्व काही टिफिन वगैरे भरून देत होते. तर चपात्या पण झालेल्या होत्या माझ्या. तर मग आता येथे मी स्वराचा टिफिन भरत आहे. येथे मग स्वरा स्कूलला गेल्यानंतर ती आल्यानंतर मग आम्हाला ना रिषभ पण घ्यायला आलेला होता, भावाचा मुलगा. तर मग त्यानंतर मी माहेरी पण गेलेले होते. तर येथे माझे मामा पण आलेले होते. हे सर्वात लहान मामा आहे. तर ते आमच्या सर्वांच्या पाया पडत होते. त्यांना नाही बोलले, पण ते बोलले की भाच्यांचं दर्शन घेणं चांगलं असतं. तर मग आमच्या सर्वांच्या बहिणींच्या पाया पडत होते. तर येथे मम्मी त्यांना नाश्ता बनवत होती. तर मामा पण येथे बसलेले होते. मामा पण मम्मीला भेटण्यासाठी आलेले होते ना, आणि आमची त्यांची सर्वांची भेट झाली तेथेच. हाय हॅलो नमस्कार, मी रुशाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी आता माहेरी आलेले आहे. तर सकाळीच लवकर आवरला आणि मग रिषभ पण घ्यायला आलेला होता मला. तर मग त्यानंतर मग आता इथे मी बहादुरीला आलेले आहे. तर चला आज तुम्हाला माहेरचाच व्लॉग बघायला मिळेल. घरी गेल्यानंतर रिषभला परत फोन आला का गंगापूरच्या बहिणीला पण यायचं होतं. तर ती बसनं येणार होती. तर तिला पिंपळगावला घ्यायला गेलेला होता हा. तर मग शंभू पण त्याच्यासोबतच गेलेला होता. तर मग येथे आलेली होती गंगापूरची बहीण पण आलेली होती. तर मग येथे त्यांना सर्वांना चहा पण ठेवलेला होता. तर ही गंगापूरचीच बहीण आहे माझी. तर ही 3 नंबरची बहीण आहे माझी. आता येथे मम्मीनं सर्वांना चहा पण ठेवलेला होता आणि स्वरा हे सर्व काही बहिणीची मुलं पण बसलेले होते. तर सर्वांना चहा दिलेला आहे मम्मीनं. तर मग येथे बसल्या बसल्या तिचं चाललेलं होतं काय स्वयंपाक बनवायचा काय. तर मग आम्हाला सर्वांना गव्हाच्या खिरीची आणि कानोल्याची आठवण झाली. तर मग मम्मीला तेच सांगितलेलं होतं करण्यासाठी. हरभऱ्याची डाळ शिजत घातलेली आहे. तर मग पुरण करायचं आहे ना, तर मग हरभऱ्याची डाळ पण शिजून घेतलेली आहे. आता गव्हाची खीर बनवायची आहे. तर मग आता हे पॅकेट गव्हाच्या खिरीचंच पॅकेट आणलेलं आहे विकत. तर मग आता याची खीर बनवायची आहे. तर ते सर्व काही असं बारीक केलेलं आहे, गहू बारीक केलेले आहे. तर त्याचंच आपल्याला खीर बनवायची आहे. ही गंगापूरची बहीण आलेली आहे. तर ही 3 नंबरची बहीण आहे माझी. तर आता येथे खीर बनवायची आहे ना गव्हाची. तर मग येथे स्वच्छ धुवून घेत आहे ती. येथे स्वच्छ छान असं धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला ते छान असं आता गरम पाणी करून शिजायला टाकायचे आहे. तर
तर हे बघा आता येथे हरभऱ्याची डाळ पण शिजलेली आहे आणि आता त्यामध्ये थोडी साखर पण टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला जशी लागेल तसं साखर टाकून घ्यायची आहे. आणि आता हे पाणी झालेलं आहे ते आता सर्व काही आटवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आतमध्ये स्वयंपाक चालू होता तर शंभून ते सर्व बाहेर खेळत होते. तर येथे शंभू पण गाडीवर बसलेला होता. तर ही बहिणीचीच मुलगी आहे. तर मग ती शंभूला खेळवत आहे. तर मग त्यानंतर येथे बहिणीची मुलं पण खेळत आहे. तर ते पण गाडीवरच बसलेले होते. तर मग त्यानंतर रिषभ पण आलेला होता. तर तो गेलेला होता शेतामध्ये फनायला. तर मग तो पण शेतामधूनच आलेला होता. त्याला मी तेच बोलले हाय बोल, तर तो सर्वांना हाय बोलत होता येथे. तर मग आता शंभून ते सर्व खेळत आहे बाहेर, त्यांना मजा वाटते. तर असं बाहेर खेळायला भेटत नाही ना, त्यामुळे मग येथे सर्व काही मोकळंच असतं खेळण्यासाठी. तर मग येथे छान असं त्यांना खेळायला असं आवडतं. आता येथे आम्ही सर्व चौघी बहिणी येथे जमा झालेलो आहोत. तर येथे आईलाच भेटायला यायचं होतं आम्हाला सर्वांना. तर मग आम्ही भेटायला आलेलो आहोत. येथे आम्ही चौघींनी पण आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर वहिनी पण माहेरी गेलेल्या होत्या. तर मग आता येथे आम्ही आईला मदत करू लागत होतो. तर आम्ही पण स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर मग येथे काळी आमटी बनवायची आहे ना, तर मग मम्मीनं कांदा मला कट करून दिलेला आहे आणि आता येथे मी तव्यावरती छान असं कांदा परतवून घ्यायचा आहे. तर मग ही माझी 3 नंबरची बहीण आहे. तर मग आता पुरण पण शिजलेलं होतं छान असं आणि परतवून पण घेतलेलं आहे. तर मग आता ती पुरण गाळून घेत आहे चाळणीवरती. तर मग आता आम्ही चौघी पण 5 जणी सर्व काय आता स्वयंपाकाला लागलेलं होतं. तर कोण काय करतं, कोण काय करतं. तर मग आता ही माझी मोठी बहीण आहे. तर ती पण बसलेली होती. तर चाललं होतं त्यांचं खोबरं पण कट करून देत होत्या त्या. आणि मग मी येथे बसल्या बसल्या कांदा आणि ते सर्व काही परतवून घेत होते. येथे आपण गव्हाची खीर शिजण्यासाठी ठेवलेली होती ना, तर मग गव्हाची खीर पण आता येथे छान अशी शिजलेली आहे. तर मग आपल्याला त्याची गव्हाची खीर बनवायची आहे. तर मग मला येथे सुंठ, वेलची, खोबरं सर्व काही बारीक करून घ्यायचं होतं. तर मग मी येथे सर्व खोबरं ते बारीक करत होते. आणि येथे सर्वांचे कामं चाललेले होते. प्रत्येकजण एक एक काम करत होतं. येथे भावाला गायी त्यांच्या डोंगराला बांधलेल्या असतात. तर मग गायींना त्याला पाणी पाजायला जायचं होतं. तर मग येथे सर्व भाच्यांना तो घेऊन चाललेला होता. तर बहीण त्याच्यासोबत बोलत होती. तर मग त्यानंतर मग सर्व काही आमचं आवरल्यानंतर मग मला येथे काळी आमटी बनवायची होती. तर मग येथे मी सर्व काही वाटून घेतलेलं होतं. खोबरं, लसूण, सर्व काही कांदा आणि ते सर्व वाटून घेतलेलं आहे. आणि आता येथे मी साराला पण फोडणी देत आहे. तर मग येथे मम्मी ते सर्व काही कानोले बनवत आहे. तर हे कानोले ना त्यांच्याकडं नागपंचमीला केले जातात. तर मग आम्ही चौघी पण बहिणी आलेलो होतो ना, तर मग आम्हाला ते कानोल्याची आठवण झालेली होती. तर मग आम्ही आता ते आईला बनवायला सांगितलेलं होतं. तर येथे कढईमध्ये ना पाणी ठेवलेलं आहे खाली आणि मग त्यावरती आता हे जे बनवलेले आहे ना कानोले, ते आता त्यावरती वाफवून तरी हे सर्व काय असं वाफवून घ्यायचे आहे. तर मग आता येथे सर्व आता बनवून त्यामध्ये आता कढईमध्ये ठेवायचे आहे वाफवायला. तर मग हे त्यांच्याकडे नागपंचमीला केले जातात. गव्हाची खीर, कानोले आणि मग त्याच्यासोबत काळी आमटी असं मेनू असतो. तर खूप छान लागत असतं. तर अशा पद्धतीनं कोणाच्या इकडे भागामध्ये केले जातात तर नक्की कमेंट करून सांगा. तर कोणी कोणी अशा खाल्लेलं आहे ते पण कमेंट करून सांगा. वहिनी पण माहेरी गेलेल्या होत्या. तर माहेरी पण त्यांना एक कार्यक्रम होता. तर त्यामुळे त्या माहेरी गेलेल्या होत्या. तर त्या उद्या येणार होत्या. तर मग येथे आईचा त्यांचा स्वयंपाक चाललेला होता. लहानपणी आम्ही असं भरपूर खाल्लेलं आहे. त्यामुळे मग आता आम्हाला ती लहानपणाची आठवण आली. तर मग आता करायला सांगितलेलं आहे आम्ही तिला. तर मग येथे चाललं आहे बनवायचं काम. तर तुम्ही पण बघू.
येथे शंभूच्या कानांना ना ऋषभनं फुलं लावलेली होती, तर त्या शंभूसोबत खूपच मस्ती करत असतो, तर वेगवेगळे खेळ त्याच्यासोबत खेळत असतो तो. मग आता येथे सर्व काही स्वयंपाक झाल्यानंतर मग आता येथे सर्व भाचे मामा आणि ते जेवण्यासाठी बसलेले होते. तर मामानं सर्व भाच्यांना येथे जेवायला बसवलं आणि मग तो पण बसलेला होता त्यांच्यासोबतच जेवायला. आणि येथे ऋषभनं शंभूला आणि स्वराला त्याच्या ताटामध्ये जेवण्यासाठी बसवलेलं आहे. तर तुम्ही पण बघू शकता, तो जेवण कमी करत होता, पण शंभूला आणि स्वरालाच खाऊ घालत होता. त्याच्यासोबत स्वरा आणि शंभू जर खेळायला असले तर काहीच त्याला लागत नाही, तर मग शंभू आणि स्वरासोबतच खेळत असतो. तर मग त्यानंतर आम्हाला पण जेवायचं होतं, तर मग आता येथे आम्ही जेवायला घेतलेलं आहे. तर गव्हाची खीर, कानोले, रशी आणि चपाती पण बनवलेली होती. तर आम्ही येथे आता सर्व जेवण्यासाठी बसलेलो आहोत. या तुम्ही पण जेवायला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला, असेच नवनवीन व्हिडिओ पण तुम्ही बघा.